माणसाने 2 महिने झाला दोन नंबर एकच 2 नंबर दोन नंबर ती पोराला ना तीनदा फोन केला तिने आणि घरून नेलेला आहे त्याला आणि त्याला काय केलं काय नाही त्याचा नंबर ते लोक राहिला नसतात आमची इतकी मकर चालले एकट्या पोरावर सगळं चाललं आमचं खायला घरात काय नाही राहिलं आमची ते भाड्याचं घरी छोटे छोटे पोरं येतो आम्हाला पती कळायला लावलं इकडे तिकडे कसं आम्ही जगायची सांग या माणसाला एक तर प्यायलाच होईल ते कामाचं नाहीये काय करायचं आम्ही सांग काय नाव होतं? महेश महेश पडगलमल. वय किती असत? 34. आणि काय म्हणून न्याला ते? किन्नर म्हणून त्याला कधी संघर्ष करून काही माहितीच नाही त्याला आणि त्यांनी त्याला दुपारी फोन करून सांगितलं सकाळी आलो मी म्हणलं भाऊ त्याला माहिती 5 वाजता न्यायला त्याचे आपल्याकडे मोबाईलचं हे लोकेशन म्हणजे त्यांनी फोन करून गेला तसं गेला शेवटी 5 वाजता घरी नाही आला पोराला आम्ही नको काय दम देऊ मला म्हणत होती काही ऑपरेशन मध्ये ती गेली ती तिकडे मग लगेच जायचं नाही गेली ती बाईने भेटायला हे तर माझी सासू मग तरी माझ्या बारकाने कोण मी काय करायचं मला कोण सांभाळणार आहे दम कोण दिला तुम्हाला कोणी सांगणार ते बघ कोण आहे दम देणारे कोण आहे ते शेतीचे होते भेटलो त्यांची त्यांना जी काय परिस्थिती त्याची आईची परिस्थिती सांगितली काय होतं त्यांनी कंप्लेंट कशी बोल रहे ते कितीला आणि आता किती महिने झाले तो म्हणजे 2 महिने झाले 2 महिने झाले 4 तारखेला 2 महिने होऊन तो भाऊ आहे का? जवळ येते दिसतंय क्लिअर हा बस खाली. संगमनेर मध्ये अतिशय मानव तस्करीची मोठी घटना घडलेली. महेश पडगलमल हा बौद्ध तरुण गेल्या 1.5 महिन्यापासून 4 जून 2024 पासून इथं बाजूला राहत असलेले एका ट्रकच्या मालक आहे का सोमनाथ सातपुते यांनी किन्नर म्हणून त्याला सुरतला नेलं आणि गेल्या 1.5 महिन्यापासून तो गायब आहे. भावानी घरच्यांनी पोलीस कंप्लेंट केली तरी सुद्धा कसली दखल घेतली जात नाही. त्याचं नेमकं काय केलंय? त्याचं हत्याकांड झालंय का त्याला गायब केलंय? त्याचा एक शेवटचा कॉल आला त्याच्यानंतर त्याचा संपर्क कुटुंबाशी झाला नाही. त्याच्यामुळे ही घटना खूप गंभीर आहे. दलित तरुण आहे, त्याच्या पाठीशी पत्नी आणि 2 मुलं आहेत, म्हातारे आई वडील आहेत आणि पूर्ण उपजीविका त्याच्यावरती या ठिकाणी या कुटुंबाची भाड्याच्या घरात राहतात. मी बसलोय इथं रडतायत 2-3 महिन्यापासून. भाऊ पळतोय 1-1 पोलीस स्टेशन सुरत, पोलीस स्टेशन सुरत आणि धडपड करून सुद्धा कसलाही पोलीस थारा देत नाही. जो घेऊन गेलाय तो दादागिरीची भाषा करतोय. त्यात यांनाच पोलिस दबाव आणते. तुम्हाला माहित आहे का? एक कर्ता पुरुष घरातून गायब झालाय आणि त्याची दखल घेतली जात नाही. आता कुठं असं वाटायला लागलंय की तो एकदम गायबच केलाय की काय, अशी स्थिती तयार झालेली आहे. मी संगमनेरला त्यांच्या घरी भेटायला आलोय, त्यांची माहिती घेतली. पोलिसांना मी संगमनेरचं आव्हान करतोय की हे चांगलं नाहीये. जर तुम्ही तात्काळ याचा छडा लावला नाही, ही पहिली घटना नाही.
मी आढावा घेतलाय. संगमनेर मधले अनेक तरुण गायब झालेले आहेत. संगमनेरला रोजगार नाही. इथल्या नगरच्या नेत्यांनी जरा भूमिका घ्यावी. ते राधाकृष्ण विखे पाटील असतील, थोरात असतील, सगळ्यांना माझं आव्हान आहे की जर तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या शहरातील लोकच गायब झालेत, 4 लोक या ठिकाणी मिसिंग आहेत, मानव तस्करीची या ठिकाणी एक शक्यता मोठी वाटायला लागलेली आहे. संगमनेर मधल्या अनेक तरुणांचं गायब असणं हे संशयास्पद आहे. त्या सगळ्याचा छडा लागला पाहिजे. डीवायएसपीनी, एसपीनी या घटनेची दखल घेतली पाहिजे. आज एका तरुणाला तुम्ही सुरतला घेऊन गेले आणि त्याला असणार परत आमचा संपर्कच होत नाही. काही सीसीटीव्ही फुटेज काढलेत, तिथल्या त्या कंपनीमध्ये जाताना दिसतोय. कंपनीचं नाव काय? पद्मावती सोल्ड कंपनी. पद्मावती सोल्ड कंपनी. या कंपनीच्या गेटवर तो कंपनीत जाताना सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आहे. त्याचा तपासच करायला कोणी तयार नाही. तो दलित तरुण आहे म्हणून तपास करत नाहीत का? ज्यांनी नेला त्याला चांगल्या प्रकारे माहित आहे की हे गरीब आहेत, हे दलित आहे, ते माझं काही बिघडू शकत नाही. आणि त्या बळावरती असणार जातीय भावनेतून त्याला गायब करण्यात आलेलं आहे. आमचा तरुण गेला, पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय. आणि या ठिकाणी आज हे कुटुंब उघड्यावरती पडलंय. वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आहे. कसं काम करणार आहेत ते? लहान लेकरं शाळेत जात आहेत, लहान भाऊ आहे, त्याची पत्नी आहे, आई रडतीये. हे दुःख जर आहे संगमनेरच्या पोलिसांना, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला दिसत नसेल तर दुर्दैव आहे. का शांत बसलंय संगमनेरचं पोलीस? कुणामुळे शांत बसलंय? त्यांनी तात्काळ तपास केला पाहिजे. आमच्या ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष राम दारोळेंनी त्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीच्या आधारे काही तासात याची यंत्रणा या ठिकाणी सुरू केली पाहिजे. जो घेऊन गेला त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली पाहिजे. त्याला ताब्यात घेऊन सुरतला, बडोद्याला कुठं नेलं त्याला असणारा तपास केला पाहिजे. आणि जर का त्याच्या जीवाला काही झालं असेल तर या ठिकाणी आम्ही कदापि शांत बसणार नाही. आज पूर्ण दलित कुटुंब आमचं उद्ध्वस्त झालंय. ही मानव तस्करी आहे. आणि लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राच्या इथल्या नेत्यांना, इथल्या राज्यकर्त्यांना संगमनेर नगरच्या, की तुमच्याकडे रोजगार नाही, आमचे माणसं गायब व्हायला लागले. काम नसल्यामुळे बिचारा गाडीवर बसून गेला त्या गाडी ट्रकमध्ये आणि तिकडे काम मिळेल म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न केले. आमचे महाराष्ट्राचे पोरं गुजरातमध्ये गायब होते. महाराष्ट्राची अस्मिता अशाप्रमाणे संपवली जाते. याची दखल या ठिकाणी एसपींनी घेतली पाहिजे. एसपींनी जर तात्काळ याच्यात भूमिका घ्यावी, डीवायएसपींनी भूमिका घ्यावी, अन्यथा सगळा आढावा काढून तात्काळ या 8 दिवसात संगमनेरला मोर्चा काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आमच्या तरुणाला सापडल्याशिवाय आम्ही या ठिकाणी गायब होतो माणूस. आणि त्याची केस पण बनत नाही, तपास पण होत नाही. त्यांना सांगते सुरतला जा. हे कुटुंब सुरतला जाण्याजोगं आहे. त्यांच्याकडे एक वेळचं खायची इथं परिस्थिती बिकट आहे आणि तुम्ही म्हणता सुरतला जा. गायब संगमनेरहून झालाय, संगमनेरच्या माणसांनी नेलाय. तर या ठिकाणी त्याची चौकशी व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातला तरुण गायब गुजरातमध्ये होतो, तुम्ही म्हणता गुजरातला जा. हे चुकीचं आहे. गृहमंत्र्यांनी, महिला याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाने, मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि आमचा हा दलित तरुण आणि संगमनेरची मानव तस्करी याचा छडा लागला पाहिजे, एक्सपोज झालं पाहिजे, अशी मागणी सुद्धा करतोय. आता पीडित कुटुंब बघा त्या संदर्भात कशी घटना घडली ते सांगतात. सांग ना. जाऊ 3 वेळा फोन केला, चौथ्यांनी घेऊन गेलेलं आहे. नापत्ते झालं आमच्या पोराचं. सांगत पण नाही, लपत राहिलेलं आहे नुसतं. आम्हाला परत धमकी देतात. आम्हाला तिथं पोलीस पाठवते